नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आतापर्यंत प्रॅक्टिस सेट 1.1 मधील प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसऱ्यातले पहिले 4 सब क्वेश्चन सॉल्व्ह केले. सॉरी 5 सब क्वेश्चन सॉल्व्ह केले. तर आता आपण प्रश्न दुसऱ्यातला 6वा एक्झाम्पल बघणार आहोत. 6वा एक्झाम्पल बघा काय आहे. सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये 1/3x 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3 हे आपल्याला फर्स्ट इक्वेशन दिलं आहे. आणि सेकंड इक्वेशन 2x प्लस 1/4y 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. आता आतापर्यंत आपण जे इक्वेशन सोडवले त्या इक्वेशन्स पेक्षा हे जे इक्वेशन्स दिलेत दोन हे थोडेसे डिफरंट वाटतंय आपल्याला. कारण आपल्याला इथं हा जो नंबर आहे हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये दिलाय. म्हणजे इथं 1/3 दिलाय, इथं 10/3 दिलाय, इथं 1/4 दिलाय, इथं 11/4 दिलाय. पण हे इक्वेशन आपल्याला जर डायरेक्टली सॉल्व्ह करायचे असेल तर ते आपल्याला सोडवण्यासाठी कॉम्प्लिकेटेड आहे. पण आपण याला जर थोडंसं सिम्पल केलं इक्वेशन 1 ला आणि 2 ला तर ते आपल्याला सोडवायला सोपे जाणार आहे. तर तुम्ही जर इक्वेशन 1 मध्ये बघितलं तर इथं डिनॉमिनेटरला 3 आहे आणि इथं डिनॉमिनेटरला 3 आहे. जर आपण ह्या इक्वेशन 1 ला थ्रू आउट जर 3 ने मल्टिप्लाय केलं पूर्ण इक्वेशनला तर हे जे 3 आहेत हे कट होणार आहे आणि ती इक्वेशन सिंपल होणार आहे. तसंच इक्वेशन 2 ला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, हा 4 आणि हा 4 कट होऊन दुसरं इक्वेशन पण सिंपल होणार आहे. तर मग आपण अगोदर काय करू, इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करा. मग इक्वेशन 1 ची राईट हँड साइड बघा काय 1/3x प्लस y याला आपण मल्टिप्लाय करणार 3 ने अँड इज इक्वल टू 10/3 ला पण आपण मल्टिप्लाय करणार 3 ने. म्हणजे इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं म्हणजे आपल्याला राईट हँड साइडला पण 3 ने मल्टिप्लाय करावं लागतं आणि लेफ्ट हँड साइडला पण 3 ने मल्टिप्लाय करावं लागतं. इथं काय होईल बघा, ज्यावेळेस 3 मध्ये मल्टिप्लाय होईल म्हणजे 1/3x ला तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करणार प्लस ह्या y ला पण 3 ने मल्टिप्लाय करणार, मग तो होईल 3y इज इक्वल टू इथं काय होईल 10/3 into 3 हा डिनॉमिनेटरला आहे आणि हा न्यूमरेटरला आहे. मग इक्वल टर्म कट होईल आणि इथं आपल्याला फक्त 10 राहील बघा. आणि इथं काय होईल, हा 3 डिनॉमिनेटरला आहे, हा 3 न्यूमरेटरला आहे. इथं या 3 ला हा 3 कट होईल आणि आपल्याला काय भेटेल 1x म्हणजे फक्त x प्लस 3y हा कितीच राहील बघा 1x प्लस 3y इज इक्वल टू 10. आता इक्वेशन 1 जे होतं त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय करून असं बनवलं, सोपं बनवलं. ह्या इक्वेशनला आपण आता इक्वेशन 3 असं नाव देऊ. कारण आपल्याकडे ऑलरेडी इक्वेशन 1 आणि 2 आहे. सेम टू सेम आपण इक्वेशन 2 जे आहे त्या इक्वेशन 2 ला 4 ने मल्टिप्लाय करू. आता इक्वेशन 2 काय बघा 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. जर याला आपल्याला 4 ने मल्टिप्लाय करायचं असेल तर लेफ्ट हँड साइडला पण 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि राईट हँड साइडला पण 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता आपण काय करू, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 4 ने मल्टिप्लाय करू बघा. इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साइड काय आहे 2x प्लस 1/4y याला आपण मल्टिप्लाय करणार आहे 4 ने अँड इज इक्वल टू 11/4. ही राईट हँड साइड आहे, हिला पण आपण मल्टिप्लाय करणार आहे 4 ने. मल्टिप्लाय करायचं असेल इक्वेशनला तर फक्त लेफ्ट हँड साइडला किंवा राईट हँड साइडला मल्टिप्लाय करून नाही चालत. आपल्याला दोन्ही पण साइडला सायमल्टेनियसली मल्टिप्लाय करावं लागतं बघा. इथं काय होईल 4 ज्या ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय होईल इथं काय 2x मल्टिप्लाय बाय 4 होईल प्लस 1/4y याला पण आपण 4 ने मल्टिप्लाय करणार अँड इज इक्वल टू इथे 11/4 ला 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय न्यूमरेटरचा 4 आणि डिनॉमिनेटरचा 4 कट होईल. इथं राहील फक्त 11. ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशन करून घ्या.
2x इंटू 4. आता हे 2 इंटू 4 होईल 8. इथं राहील 8x प्लस इथं काय होईल 4, न्यूमरेटरचा 4 डिनॉमिनेटरचा 4 कट होईल. इथं राहील फक्त y अँड इज इक्वल टू 11. आता इक्वेशन 2 ला आपण 4 ने मल्टिप्लाय करून हे इक्वेशन बनवलं. ह्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 4 असं नाव देऊ. आता इन्स्टेड ऑफ 1 अँड 2 इक्वेशन 1 आणि 2 सोडवायच्या जागेवर आपण सोडू इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4. जर तुम्ही इक्वेशन 3 आणि 4 कडे बघितलं तर x चा कोएफिशियंट इथं 1 आहे, इथे x चा कोएफिशियंट 8 आहे, इथं y चा कोएफिशियंट 3 आहे, इथं y चा कोएफिशियंट 1 आहे. मग x चा y चा कोएफिशियंट आपल्याला इक्वल करून घ्यावा लागेल किंवा x चा कोएफिशियंट सेम करून घ्यावा लागेल. x चा कोएफिशियंट सेम करायचा असेल तर इक्वेशन 3 ला आपल्याला 8 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि y चा कोएफिशियंट सेम करायचा असेल तर इक्वेशन 4 ला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 3 ने मल्टिप्लाय केलं तर आपले जे कॅल्क्युलेशन ते थोडे कमी होतील. त्यामुळे आपण y चा कोएफिशियंट सारखा करून घेऊ. काय करावं लागेल मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 3. नाव मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 3. इक्वेशन 4 ला 3 ने मल्टिप्लाय करा. इक्वेशन 4 ची लेफ्ट हँड साइड काय 8x प्लस y. 8x प्लस y याला आपण 3 ने मल्टिप्लाय करणार इज इक्वल टू इक्वेशन 4 ची राईट हँड साइड आहे 11. आपण तिला पण 3 ने मल्टिप्लाय करा. ऍक्च्युली मल्टिप्लाय करून घ्या तुम्ही ब्रॅकेट मध्ये 3 इंटू 8x. 3 आणि 8x चं मल्टिप्लिकेशन किती होईल 24x होईल कारण 8 3 जार 24 प्लस 3 आणि y चं मल्टिप्लिकेशन किती होईल 3y होईल आणि इज इक्वल टू 11 आणि 3 चं मल्टिप्लिकेशन किती होईल 33 होईल. आता हे अजून एक इक्वेशन भेटलं आपल्याला. ह्या इक्वेशनला आपण नाव देऊ इक्वेशन नंबर 5 आणि आपल्याला आता सोडवायचे इक्वेशन 3 आणि इक्वेशन 5. इथे इक्वेशन 5 मध्ये y चा कोएफिशियंट 3 आहे आणि इथं पण y चा कोएफिशियंट 3 आहे. म्हणजे आपण जर इक्वेशन 5 मधून 1 ला सबट्रॅक्ट केलं तर 3y ला 3y कट होणार आहे. आपण काय करू मग सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 5. इक्वेशन 3 ला इक्वेशन 5 मधून सबट्रॅक्ट करू. बघा इक्वेशन 3 ला 5 मधून का बरं सबट्रॅक्ट करायचं कारण इक्वेशन 3 इथं बघा इक्वेशन 5 इथं 33 आहे, इथं 10 आहे. 33 मधून 10 सबट्रॅक्ट करायला आपल्याला सोपं जाईल आणि सिम्प्लिफाय करायला आपल्याला सोपं जाईल. ते आपल्याला इक्वेशन 3 ला इक्वेशन 5 मधून सबट्रॅक्ट करायचंय म्हणजे इक्वेशन 5 आपल्याला वरती लिहावं लागेल. काय होईल 24x प्लस 3y इज इक्वल टू 33 मायनस इक्वेशन 3 काय बघा x प्लस 3y इज इक्वल टू इक्वेशन 3 काय x प्लस 3y इज इक्वल टू 10. आता ही सबट्रॅक्शनचं साइन काय कराल ज्या सेकंड इक्वेशन मध्ये ज्या साइन पॉझिटिव्ह आहे त्याला निगेटिव्ह करल आणि ज्या साइन निगेटिव्ह आहे त्याला पॉझिटिव्ह करल. आता हा x जर बघितलं तुम्ही तर पॉझिटिव्ह आहे तो निगेटिव्ह होईल. हा 3y पॉझिटिव्ह आहे तर तो निगेटिव्ह होईल. हा 10 पॉझिटिव्ह आहे तर तो निगेटिव्ह होईल. सबट्रॅक्शनचं साइन सेकंड इक्वेशनच्या सगळ्या टर्म्सचे साइन चेंज करतात. आता ऍक्च्युअल सबट्रॅक्शन करू आपण 24x मायनस x. 24x मधून एक x सबट्रॅक्ट करा किती राहिली तर 23x राहील. इथं 3y मायनस 3y मधून 3y कट होतील म्हणजे ते 0 होईल इज इक्वल टू 33 मायनस 10. 33 मधून 10 गेल्यावर सबट्रॅक्शन करा इथं राहील 3 इथं राहील 2 म्हणजे 33 मधून 10 गेल्यावर 23 राहील. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय भेटेल 23x इज इक्वल टू 23. हा 23x मी थोडासा पुढे राईट करतो 23x इज इक्वल टू 23 भेटेल. आता x ची व्हॅल्यू काढायची म्हणल्यावर ह्या 23 ला आपल्याला राईट हँड साइडला शिफ्ट करावं लागेल आणि हा तिकडे गेल्यावर काय होईल इथं तो मल्टिप्लायला आहे राईट हँड साइडला गेल्यावर तो डिवाइडला जाईल आणि आपल्याला काय भेटेल 23 डिवायडेड बाय 23. 23 डिवायडेड बाय 23 किती असतं 1.
म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू भेटल 1. आता ही x ची जी आलेली व्हॅल्यू आहे 1 ही आपल्याला एखाद्या सोप्या इक्वेशन मध्ये ठेवायची, म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू भेटल. मग आता इथे सोपं इक्वेशन जर बघितलं तर हे इक्वेशन 3 थोडंसं सिंपल सोपं वाटतंय. मग आपण x इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये ठेवू. नाउ पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. आता x इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 3 मध्ये ठेवू. आधी इक्वेशन 3 राईट करून घ्या. इक्वेशन 3 काय आहे? x प्लस 3y इज इक्वल टू 10. x प्लस 3y इज इक्वल टू 10 असं इक्वेशन आहे थर्ड इक्वेशन. त्याच्यामुळे जिथं x दिसतं तिथं आपल्याला 1 ठेवायचं. म्हणजे x ची व्हॅल्यू जर मी इथं 1 ठेवली तर इक्वेशन कसं होईल बघा, 1 प्लस 3y इज इक्वल टू 10. आणि आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची. अगोदर ह्या 1 ला तिकडे पाठवा. 1 तिकडे गेल्यावर काय सबट्रॅक्टला जाईल. 3y इज इक्वल टू 10 हा इथं ऍडिशनच्या फॉर्म मध्ये तिकडे गेलं मायनस होईल. 10 मायनस 1 म्हणजे किती? 3y इज इक्वल टू 10 मायनस 1 मीन्स 9. आणि आपल्याला y ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर ह्या 3 ला पण आपल्याला तिकडे पाठवावं लागेल. हा 3 तिकडे गेल्यावर काय होईल? डिवाइड लागेल, कारण इथं तो मल्टिप्लाय आहे. म्हणजे आपल्याला काय भेटेल? आता जागा कमपट्टी मी इथं राईट करतो. आपल्याला भेटेल 3y इज इक्वल टू y इज इक्वल टू 3 तिकडे शिफ्ट करायचं आहे. y ला डिवाइड लागायचं 9/3. आणि 9/3 म्हणजे किती? 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9. y ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 3. आपण हे सॉल्व्ह केल्यावर आपल्याला x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू 3 भेटली. आणि मग आपण लास्ट स्टेप मध्ये राईट करणार. therefore the solution is x, y is equal to, आधी x ची व्हॅल्यू राईट करा आणि नंतर y ची राईट करा. x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 3. therefore the solution is x, y is equal to 1, 3. आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. तर आता आपण 7th एक्झाम्पल बघू. क्वेश्चन नंबर 2 मधलं 7th एक्झाम्पल. 7th एक्झाम्पल बघा काय? 99x plus 101y, 99x plus 101, 99x plus 101y is equal to 499. हे आहे आपलं फर्स्ट इक्वेशन. आणि सेकंड इक्वेशन बघा काय? 101x plus 99y is equal to 99y is equal to 501. हे आहे आपलं सेकंड इक्वेशन. आता लक्षात ठेवायचं, जर ह्या टाईपचं एक्झाम्पल आलं, ह्या टाईपचं म्हणजे कोणत्या टाईपचं? म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये जो x चा व्हेरिएबल आहे तो दुसऱ्या इक्वेशनचा y चा व्हेरिएबल आहे. आणि पहिल्या इक्वेशन मध्ये जो y चा व्हेरिएबल सॉरी कोइफिशियंट म्हणायचंय मला. पहिल्या इक्वेशन मध्ये जो x चा कोइफिशियंट आहे 99, तोच कोइफिशियंट दुसऱ्या इक्वेशन मध्ये y चा आहे. आणि पहिल्या इक्वेशन मध्ये y चा जो कोइफिशियंट आहे तोच कोइफिशियंट दुसऱ्या इक्वेशन मध्ये x चा आहे. म्हणजे कोइफिशियंट अल्टर झाले बघा, 99, 101. आणि ह्या टाईपचे जर क्वेश्चन्स आले तर तुम्हाला 3 स्टेप ध्यानात ठेवायचे आहे. तुम्हाला त्या 3 स्टेप करायचे आहे. काय करायचंय बघा, ह्या टाईपचं जर एक्झाम्पल आलं तर तुम्हाला सगळ्यात आधी इक्वेशन 1 आणि 2 ची ऍडिशन करायची. इथं लिहितो मी, तुमच्या ध्यानात लक्षात राहील. मग पहिल्यांदा तुम्हाला इक्वेशन 1 आणि 2 ची ऍडिशन करायची आहे. नंतर तुम्हाला इक्वेशन 1 आणि 2 ची सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन. आता आधी ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करू आपण, आणि मग तुम्हाला पुढची स्टेप सांगतो मी. बघा, आपण जर ऍडिशन सबट्रॅक्शन केली तर काय होईल बघा. सगळ्यात अगोदर आपण ऍडिशन करू. नाउ ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. इक्वेशन 1 ला आणि इक्वेशन 2 ला अगोदर ऍड करा. काय होईल? 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. हे फर्स्ट इक्वेशन प्लस सेकंड इक्वेशन ऍड करतो मी. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. हे आपलं सेकंड इक्वेशन. आता ऍडिशन केल्यावर काय होईल?
ऍडिशन केल्यावर काय होईल, सेकंड जे इक्वेशन त्याचे साईन चेंज होणार नाही, ॲज इट इज ते साईन राहतील. मग 99x प्लस 101x, 99x मध्ये तुम्ही 101x ऍड केले तर काय होईल, हे होईल 200x. इथं बघा प्लस 101y प्लस 99y, 101y मध्ये 99y जर ऍड केले तर आपल्याला काय भेटल, 200y and is equal to 499 प्लस 501. ही जर ऍडिशन केली तुम्ही तर बघा काय होईल, 0 9 10 0, ही होईल 1000. करेक्ट. आता इथं जर बघितलं तुम्ही फर्स्ट आणि सेकंड टर्म मध्ये कॉमन काय दिसतंय तुम्हाला, 200 कॉमन दिसतंय. मग मी 200 ला कॉमन घेऊ शकतो बाहेर. मी जर ह्या फर्स्ट टर्म मधून 200 कॉमन घेतला तर इथं राहील x, आणि मी जर सेकंड टर्म मधून 200 बाहेर घेतलं तर सेकंड टर्म इथं राहील y राहील. बघा आपण काय केलंय, लेफ्ट हँड साइड मधून 200 कॉमन घेतलाय अँड इज इक्वल टू 1000. आता हे जे 200 आहे ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लायला आहे. ज्यावेळेस आपण 200 राईट हँड साइडला पाठवू त्यावेळेस ते डिवाइडला जातील. म्हणजे आपल्याला काय भेटणार बघा, इकडे राहील फक्त x प्लस y आणि इकडं हे 1000 ऍज इट इज आधीचेच होते. हा 200 तिकडे गेल्यावरती काय होणार आहे, डिवाइडला जाणार आहे. आणि आता x प्लस वाय ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटेल बघा, x प्लस वाय इज इक्वल टू, ही जर डिव्हिजन आपण केली तर काय होईल, डिव्हिजन 2 5 जा 10, इथं राहील 5. आपल्याला भेटला x प्लस वाय इज इक्वल टू 5. आपण इक्वेशन 1 आणि 2 ची ऍडिशन केली, आपल्याला हे इक्वेशन भेटलं. आता याला आपण पुढचं इक्वेशन 3 असं म्हणू. सगळ्यात आधी तुम्ही केली ऍडिशन इक्वेशन 1 ची आणि 2 ची. आता दुसरी स्टेप, तुम्हाला इक्वेशन 1 ची आणि 2 ची सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन करताना तुम्ही 1 मधून 2 सबट्रॅक्ट केलं तरी चालतं, 2 मधून 1 सबट्रॅक्ट केलं तरी चालतं, पण मोठा जो नंबर आहे तो शक्यतो आपण वरती ठेवू, म्हणजे सबट्रॅक्शन करताना आपल्याला किंवा एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला सोपं होईल. बघा काय करू आपण, 2 मधून 1 सबट्रॅक्ट करू. नाव सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करायचे, म्हणजे इक्वेशन 2 ला आपल्याला वरच्या साईडला लावावं. बघा काय, इक्वेशन 2 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 मायनस, सबट्रॅक्शन करायची म्हणजे मायनस. फर्स्ट इक्वेशन काय, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. आता इथं ज्यावेळेस ऍडिशन केली होती त्यावेळेस काय झालं होतं, साईन चेंज नव्हते झाले, पण इथं सबट्रॅक्शन करतोय म्हणल्यावर सेकंड टर्म मधल्या सगळ्या टर्मचे साईन चेंज होईल. 99x जे साईन आहे हे मायनस साईन मी थोडस वरती राईट करतो. 99x जे साईन आहे ते पॉझिटिव्ह, ते निगेटिव्ह होईल. 101y चं साईन पॉझिटिव्ह ते पण निगेटिव्ह होईल. 499 साईन पॉझिटिव्ह ते पण निगेटिव्ह होईल. आता 101x मायनस 99x, 101x मधून 99x गेल्यावर किती x राहतील, 2x राहतील. आणि 99y मधून जर 101y गेले, 99y मायनस 101y तरी पण 2y राहतील. पण जो मोठा नंबर आहे 101y याचं जे साईन आहे ते आन्सरला येईल, म्हणजे मायनस 2y. 99y मधून 101y गेल्यावर इथं मायनस 2y राहील आणि इज इक्वल टू 501 मधून 499 गेल्यावर इथं राहील 2. सबट्रॅक्शन 2 होईल त्याची. आता लेफ्ट हँड साइड मध्ये दोन्ही पण टर्म मध्ये 2 कॉमन दिसतोय, मग आपण 2 ला बाहेर घेऊ शकतो. जर फर्स्ट टर्म मधून 2 बाहेर घेतलं तरी तर फक्त x राहील, आणि सेकंड टर्म मधून 2 बाहेर घेतलं तरी राहील मायनस y अँड इज इक्वल टू 2. आता 2 आणि ह्या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे. मग 2 जर तुम्ही राईट हँड साइडला शिफ्ट केला तर आपल्याला काय भेटेल, x मायनस y इज इक्वल टू 2. हा 2 ऍज इट इज, हा 2 इकडे गेल्यावर डिवाइडला जाईल आणि 2/2 किती असतं, ते असतं 1. म्हणजे आपल्याला भेटेल x मायनस y इज इक्वल टू 1. आणि हे जे इक्वेशन भेटलं सबट्रॅक्शन करून, या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 4 असं नाव. ओके,
म्हणजे तुम्ही अगोदर दोन इक्वेशनची ऍडिशन केली, नंतर दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन केली, आणि आता तिसऱ्या स्टेपला तुम्हाला काय करायचंय, पुन्हा इक्वेशनची ऍडिशनच करायची. पण कोणत्या इक्वेशनची ऍडिशन करायची तुम्हाला? जे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करून आपण बनवलेत इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4, यांची ऍडिशन करायची तुम्हाला. बघा, तुम्ही आधी ऍडिशन केली, नंतर सबट्रॅक्शन केली, आणि जे इक्वेशन्स तुम्हाला भेटलेत त्याच इक्वेशनची आपल्याला ऍडिशन करायची. मग आपण ऍडिशन करू. नाऊ ऍड इक्वेशन 1 नाही, इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. तुम्हाला इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 ऍड करायचे. इक्वेशन 3 काय बघा, x प्लस y इज इक्वल टू 5 प्लस इक्वेशन 4 काय, x मायनस y इज इक्वल टू 1. ज्यावेळेस तुम्ही ऍडिशन करता त्यावेळेस दुसऱ्या इक्वेशनची साईन चेंज होत नाही, म्हणजे ते साईन ऍज इट इज राहील. इथं काय होईल बघा, x प्लस x प्लस x होईल 2x. इथं बघा प्लस y मायनस y, प्लस y मायनस y एकमेकाला कट होईल, इथं काहीच नाही उरणार मग, आणि इज इक्वल टू 5 प्लस 1 होईल 6. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय भेटलं, 2x इज इक्वल टू 6. आता बघा, x ची व्हॅल्यू काढायची असेल तर 2 ला तिकडे पाठवावं लागेल, आणि 2 तिकडे गेल्यावर इथं मल्टिप्लाय आला तर तिकडे गेल्यावर डिवाइड लागेल. म्हणजे आपल्याला काय भेटेल, x इज इक्वल टू 6/2, आणि 6/2 असतं 3. म्हणजे आपल्याला काय भेटलं, x ची व्हॅल्यू 3 भेटली. आणि आता ही x ची जी 3 व्हॅल्यू आली, ती x ची 3 व्हॅल्यू आपण कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट केली, आयदर 1 2 3 4 कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट केली तर आपल्याला y ची व्हॅल्यू भेटणार आहे. मग तुम्ही जे तुम्हाला सोपं इक्वेशन वाटतंय त्याच्यामध्ये ती पुट करा. आता मला इथं 3 इक्वेशन ही सोपं वाटतंय, म्हणजे आपण काय करू, x ची व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये पुट करू. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3. अगोदर इक्वेशन 3 राईट करून घ्या. इक्वेशन 3 काय, x प्लस y इज इक्वल टू 5. x प्लस y इज इक्वल टू 5, आणि x ची व्हॅल्यू आपल्याला इथं 3 पुट करायची. म्हणजे जिथं तुम्हाला x दिसतं तिथं 3 ठेवा. हे पहा, इथं x आहे, आपण इथं x च्या जागेवर 3 ठेवला, प्लस y ऍज इट इज अँड इज इक्वल टू 5. आता y ची व्हॅल्यू काढायची असेल तर 3 ला तिकडे पाठवावं लागेल, आणि 3 ऍडिशनच्या फॉर्म मध्ये, म्हणजे तिकडे गेल्यावर राईट हँड साइडला गेल्यावर तो सबट्रॅक्ट होईल. काय होईल बघा, y इज इक्वल टू 5 मायनस 3 होईल, कारण इथं ऍडिशनला तिकडे सबट्रॅक्टला गेला. y ची व्हॅल्यू काय येईल मग, 5 मायनस 3 म्हणजे किती, y इज इक्वल टू 5 मायनस 3 मीन्स 2. therefore we get y is equal to 2. and last step ला आपण राईट करणार. therefore the solution is x, y is equal to, x ची व्हॅल्यू अगोदर राईट करा आणि y ची नंतर राईट करा, 3, 2. आता लास्ट स्टेप लिहायची पण तुम्ही सवय लावायची आहे. ही स्टेप पण एक पूर्ण इक्वेशन सॉल्व्ह झाल्यावर ही स्टेप पण तिथं राईट करायची आहे. सोल्युशन आलं आपलं x, y इज इक्वल टू 3, 2. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता ह्या इक्वेशन मध्ये आपण 3 स्टेप केल्या, ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि पुन्हा ऍडिशन. ओके. आता आपण क्वेश्चन सेकंड मधलं लास्ट एक्झाम्पल, म्हणजे 8 एक्झाम्पल, 8 नंबरचं एक्झाम्पल सोडवणार आहोत. 8 नंबरचं एक्झाम्पल बघा काय, 49x minus 57y minus 57y is equal to 172. आणि सेकंड इक्वेशन काय बघा, हे आहे तुमचं फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन 57x minus 49y minus 49y is equal to 252. या इक्वेशन नंबर 2. आता मी 7th क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं की जर असे अल्टर कोएफिशियंट आले, समजा इथं जो x चा कोएफिशियंट आहे तो y ला आला आणि y चा कोएफिशियंट तो x ला आला सेकंड इक्वेशन मध्ये, तर आपण 3 स्टेप करतो. काय करतो, अगोदर ऍडिशन करतो इक्वेशन 1 आणि 2 ची, नंतर सबट्रॅक्शन करतो इक्वेशन 1 आणि 2 ची, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करून जे काही इक्वेशन येईल त्यांची आपण परत ऍडिशन करतो.
मग त्याप्रमाणे जर आपण याला सोडवलं तर अगोदर आपल्याला काय करावं लागेल, ऍडिशन करावं लागेल 1 आणि 2 ची. ऍडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. आता इक्वेशन 1 आणि 2 ची ऍडिशन करा. काय होईल बघा, 49x minus 57y is equal to 172 plus 57x minus 49y is equal to 252. ऍडिशन करायची म्हणजे सेकंड इक्वेशनची साइन काही चेंज होणार नाही. आपण डायरेक्ट ऍडिशन करू शकतो बघा. इथं 49x प्लस 57x किती होईल, तर ऍडिशन होईल. 9 प्लस 7 होईल 16. कॅरी ऑन जाईल 1. 106x होईल. 49x प्लस 57x होईल 106x. इथं काय होईल बघा, इथं 57y ची साइन पण मायनस आहे, 49y ची साइन पण मायनस आहे, म्हणजे इथं पण ऍडिशन होईल आणि निगेटिव्ह साइन येईल बघा. काय होईल, 57 मायनस 57y मायनस 49y इज मायनस 106y. ऍडिशन होणार ना, सेम साइन आहे आणि 57चं साइन निगेटिव्ह येतं, याला निगेटिव्ह साइन येणार. आता इथं इथं ऍडिशन करा. आता याच्या ऍडिशन काय होईल, राईट हँड साइडची 2 प्लस 2 होईल 4, 5 प्लस 7 होईल 12, कॅरी ऑन जाईल 1 2 3 4, 424. आपल्याला काय भेटलं, 106 मायनस 100y इज इक्वल टू 424. सेम इथं काय होईल, 106x आणि 106y मधून 106 कॉमन येईल. जर फर्स्ट टर्म मधून तुम्ही 106 कॉमन घेतलं तर इथं फर्स्ट टर्म मध्ये फक्त x राहील, आणि जर सेकंड टर्म मधून 106 कॉमन घेतलं तर इथं राहील फक्त मायनस y अँड इज इक्वल टू 424. आता ह्या ब्रॅकेटचं आणि 106चं रिलेशन मल्टिप्लिकेशनचं आहे, म्हणजे ज्यावेळेस हा 106 तिकडे जाईल त्यावेळेस तो डिव्हाइडला जाईल. आपल्याला काय भेटेल, x मायनस y इज इक्वल टू 424 डिवायडेड बाय 106. आणि जर तुम्ही 106 ने 424 ला डिवाइड केलं तर आपल्याला काय भेटणार बघा, x मायनस y इज इक्वल टू, याने याला डिवाइड करा. आता 106 चा टेबल जर तुम्हाला येत नसेल तर तयार करा. 106 1 जर 106, देन 212, त्याच्यानंतर काय येईल 318, त्याच्यानंतर काय येईल 424. म्हणजे 106 च्या टेबल मध्ये 4 नंबरला 424 आहे. याचा अर्थ 424 डिवायडेड बाय 106 किती येणार आहे, 4. जे आपण इक्वेशन 1 ची आणि 2 ची ऍडिशन करून आपल्याला हे इक्वेशन भेटलं. ह्या इक्वेशनला आपण इक्वेशन 3 असं नाव देणार. ओके, नेक्स्ट स्टेप. आता फर्स्ट स्टेप आपण ऍडिशन केली, सेकंड स्टेपला आपण सबट्रॅक्शन करणार. तर सबट्रॅक्शन करताना काय करणार, जो मोठा नंबर आहे तो शक्यतो वरती ठेवू, म्हणजे सबट्रॅक्शन करायला सोपं जाईल. म्हणजे आपण इथे सबट्रॅक्ट करू. नाव सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 मधून आपल्याला इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करायचंय, म्हणजे इक्वेशन 2 ला वरच्या साईडने लावायला लागेल. म्हणजे याला 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. सबट्रॅक्शन करायची. इक्वेशन 2 मधून 1 सबट्रॅक्ट करा. 1 इक्वेशन काय, 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. सबट्रॅक्शन करताना बघा, सेकंड इक्वेशनची जी साइन आहे ती सगळी चेंज होणार आहे. 49x चं साइन इथं पॉझिटिव्ह आहे तर ते निगेटिव्ह होईल, 57y चं साइन निगेटिव्ह तर ते पॉझिटिव्ह होईल, आणि 172 चं साइन पॉझिटिव्ह तर ते पण निगेटिव्ह होईल. मग याची सबट्रॅक्शन करा. 57x मायनस 49x किती होईल, 57x मायनस 49x हे किती होईल, 58x होईल, 8x. आणि जर तुम्ही 49y मधून प्लस 57y हे केले, 49y मधून प्लस 57y ऍड
आता याचं साईन इथं प्लस आहे, याचं साईन मायनस आहे, मग दोघांची सबट्रॅक्शन होईल आणि दोघांची सबट्रॅक्शन होईल 57y चं साईन इथे येणार आहे, कारण 57 49 पेक्षा मोठा आहे. काय होईल? 57y मायनस 49x किती होईल? 8y होईल बघा. 49y इथं काय झालंय? मायनस 49y प्लस 57y. तर ज्यावेळेस आपण एकाचं साईन निगेटिव्ह असतं आणि एकाचं साईन पॉझिटिव्ह असतं, त्यावेळेस आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागते आणि सबट्रॅक्शन करून मोठ्या नंबरचं साईन आन्सरला द्यावं लागतं. आता हे मोठ्या नंबरचं साईन पॉझिटिव्ह आहे, तर आपल्याला इथं पॉझिटिव्ह साईन द्यावं लागेल. मग याची सबट्रॅक्शन करून आपल्याला जे आन्सर येईल त्याला ह्या 57चं साईन द्यावं लागेल. म्हणजे याची सबट्रॅक्शन आपली 8y होईल. 57 मधून 49y गेल्यावर आपल्याला 8y भेटणार आहे. ओके, इथं मायनस 49y प्लस 57y 8y होईल आणि इज इक्वल टू 252 मधून मायनस 172 सबट्रॅक्ट करा. आता ही सबट्रॅक्शन कशी करायची? 2 मायनस 2 होईल 0 आणि 5 मधून 7 जात नाही, म्हणजे तुम्ही इकडचं कॅरी ऑन घेणार. 17 15 मधून 7 गेल्यावर इथं राहील 80. बघा 80 सबट्रॅक्शन होईल. मग आता राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड मध्ये जर तुम्ही बघितलं तर काय होतं? राईट हँड साइड मध्ये 8x प्लस 8y, फर्स्ट टर्म मध्ये पण 8 आहे, सेकंड टर्म मध्ये पण 8 आहे. इथून 8 कॉमन होईल आणि मध्ये राहील x प्लस y. फर्स्ट टर्म मधून 8 कॉमन आला तर फर्स्ट टर्म मध्ये फक्त x राहील. सेकंड टर्म मधून 8 कॉमन आला तर सेकंड टर्म मध्ये y राहील आणि इज इक्वल टू 80. आता हा 8 आणि x प्लस y चं रिलेशन मल्टिप्लायचं आहे, तर 8 जर तिकडे ट्रान्सपोज केला तर तो डिव्हाइडला जाईल. बघा आपल्याला भेटेल x प्लस y इज इक्वल टू 80 डिवायडेड बाय 8 आणि 80 डिवायडेड बाय 8 किती असतं? 80 डिवायडेड बाय 8 असतं, हे डिवाइड केल्यावर 10 होईल. x प्लस y इज इक्वल टू 10. आता सबट्रॅक्शन केल्यावर आपल्याला हे इक्वेशन भेटलं, त्याला आपण इक्वेशन नंबर 4 असं नाव. आपल्या रूल नुसार आधी ऍडिशन केली, नंतर सबट्रॅक्शन केलं, आपल्याला 2 इक्वेशन भेटले आणि आता हे जे 2 इक्वेशन नंतर भेटलेले ह्या इक्वेशनची आपल्याला परत करायची ऍडिशन, म्हणजे इक्वेशन 3 ची आणि इक्वेशन 4 ची आपल्याला ऍडिशन करायची. नाव ऍडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 ची ऍडिशन करा. काय होईल? इक्वेशन 4 किंवा इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय आहे? x मायनस y इज इक्वल टू 4 प्लस इक्वेशन 4 काय आहे? x प्लस y इज इक्वल टू 10. ऍडिशन केल्यावर काय होईल? नेक्स्ट सेकंड इक्वेशनची साइन चेंज होणार नाहीये, मग x प्लस x होईल 2x आणि मायनस y प्लस y हे एकमेकाला कट होणार आहे आणि 4 प्लस 10 होईल 14. म्हणजे आपल्याला काय भेटलं? 2x इज इक्वल टू 14. ज्यावेळेस आता हा 2 आपल्याला तिकडे शिफ्ट करावा लागेल जर x ची व्हॅल्यू काढायची असेल तर. मग 2 जर तिकडे गेल्यावर काय होईल? 14 ला डिवाइडला जाईल, कारण तो इथं मल्टिप्लायला आहे, तिकडे गेल्यावर डिवाइडला जाईल. आपल्याला काय भेटेल? x इज इक्वल टू 14 डिवायडेड बाय 2 आणि 14 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती? तर 7. आपल्याला काय भेटलं? x इज इक्वल टू 7. आता x इज इक्वल टू 7 ही जी व्हॅल्यू आली ती आपल्याला याच्यातल्या कोणत्या तरी एका सोप्या इक्वेशन मध्ये ठेवायची, म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू भेटायला पाहिजे. सोपं इक्वेशन हे वाटतंय, तर आपण इक्वेशन 4 मध्ये x इज इक्वल टू 7 ठेवू. नाव पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 4. तर मग आधी इक्वेशन 4 आपण लिहून घेऊ. इक्वेशन 4 काय? x प्लस y इज इक्वल टू 10. x ची व्हॅल्यू आपली 7 आली होती, जिथे x आहे आपल्याला तिथे 7 पुट करायचं, म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू भेटते. x ची व्हॅल्यू जर आपण 7 पुट केली तर प्लस y इज इक्वल टू 10 असं इक्वेशन होईल ते. मग जर तुम्हाला y ची व्हॅल्यू काढायची असेल तर 7 ला तिकडे पाठवावं लागेल. मग आपल्याला काय भेटेल? y इज इक्वल टू 10. 7 इथं ऍडिशनच्या फॉर्म मध्ये, 7 तिकडे गेलं सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये.
हे होईल 10 मायनस 7 आणि 10 मायनस 7 किती तर 10 मायनस 7 होईल 3 म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू भेटेल 3 आणि मग आपण लास्ट स्टेपला राईट करणार therefore the solution is therefore the solution is x, y is equal to x ची व्हॅल्यू किती आली 7 आणि y ची व्हॅल्यू किती आलेली 3 तर 7, 3 तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा. तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स या चॅप्टर मधला जो प्रॅक्टिस सेट 1.1 आहे हा पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 स्टार्ट करणार आहोत. थँक्यू.